नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे आणि ती बातमी आहे की आगामी काळात जी एमपीएससी ची भरती होणार आहे किंवा एमपीएससी मधून ज्या जाहिराती येणार आहे या संदर्भात 6 एप्रिलला एक महत्त्वाची बैठक होणार आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. अर्थात तो आदेश दिलेला आहे वेगवेगळ्या विभागांना की एमपीएससीचं मागणी पत्र हे वेळेत सादर झालं पाहिजे आणि या मागणीकडे अनेक विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आलेले आहेत. मात्र अशा विभागांवर आता कारवाईचे संकेत सुद्धा दिलेले आहेत. तर या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय झाले, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बैठक का महत्वाची होती आणि आगामी गट ब आणि गट क जाहिरात नेमकी कधी येणार या संदर्भातले सगळे मुद्दे मी आज बोलणार आहे. तर अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट बघतायत. मार्च महिन्यामध्ये गट ब गट क ची जाहिरात यायला हवी होती, पण अजूनही गट ब गट क जाहिरात आलेली नाही. 2026 साठी ही जाहिरात येणार आहे आणि आपण जर बघितलं तर विविध विभागाने साधारण सप्टेंबर महिन्यापर्यंतच मागणी पत्र पाठवणं अपेक्षित असतं, परंतु बऱ्याचशा विभागांनी अजूनही मागणी पत्र सादर केलेलं नाही आणि या संदर्भात आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक महत्वाची बातमी आलेली. अर्थात 6 एप्रिलला ही बैठक झालेली आहे. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिलला ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये असं झालं की दीर्घकाळ पासून प्रलंबित असणाऱ्या ज्या जागा आहेत, आगामी काळात जी मोठी भरती होणार आहे, जी मुख्यमंत्री साहेब यांनी डिक्लेअर केलेली आहे, तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर विभागांनी मागणी पत्र पाठवणं आवश्यक आहे, बिंदू नियमावली तयार करणं आवश्यक आहे आणि या गोष्टी वेळेत होताना दिसत नाही. या संदर्भातच ही 6 एप्रिलला बैठक पार पडली आणि मुख्य सचिवांनी खास करून आदेश दिलेले आहेत सगळ्या विभागांना आणि बिंदू नियमावलीची सद्यस्थिती असेल किंवा त्या संदर्भातली अनुषंगिक माहिती असेल ही लवकरात लवकर एमपीएससी ला सादर करण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे एमपीएससी मधून लवकर जाहिराती येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि जी एक मोठी भरती एमपीएससी मार्फत राबवली जाणार आहे ती भरती प्रक्रियाला गती मिळण्याचं काम आता 100% होणार आहे. तर यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे की लवकरात लवकर बिंदू नियमावली सगळ्या विभागांनी तयार करावी, लवकरात लवकर सगळे मागणी पत्र एमपीएससी कडे त्वरित पाठवावे, जेणेकरून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली जाईल. आता प्रॉब्लेम हा आहे की आपण एमपीएससी ला सगळं दोष देत असतो की एमपीएससी ने जाहिरात नाही काढली वगैरे वगैरे, पण सरकारकडून वेळोवेळी मागणी पत्र जाणं पण आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने आता ही बैठक झालेली आहे. त्यामुळे आणि आपल्याला माहित असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेच आदेश दिले होते की आपण लवकरात लवकर एमपीएससी कडून भरती प्रक्रिया राबवणार आहोत, एमपीएससी ची यंत्रणा बळकट करणार आहोत, निवड प्रक्रिया राबवणार आहोत. त्या अनुषंगाने हा महत्वाचा आजचा निर्णय किंवा 6 एप्रिलच्या बैठकीचा निर्णय मानता येईल आणि एमपीएससीच्या भरतीसाठी वेळेत मागणी पत्र देण्याच्या सूचना आहेत. आता काय होतं या संदर्भात आपण जर विचार केला की मागणींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं की एमपीएससी भरती प्रक्रिया राबवण्याचं काम करते आणि एमपीएससी कडून जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पण काय होतं ना, बऱ्याचदा पूर्वपरीक्षा झाल्यावर सुद्धा मागणी पत्र पाठवले जातात. आता बऱ्याचदा आपण पाहिलेले आहे की परीक्षा होऊन जाते आणि मग फायनल अधिसूचना आयोगाला काढावी लागते, जागा वाढतात, त्या अपडेट होतात, पण यामुळे काय होतं ना, बऱ्याचदा फॉर्म भरण्याची मुदत सुद्धा आयोगाला वाढवून द्यावी लागते. कारण एखाद्या संवर्गाच्या जागाच नसल्या जाहिरातीत तर मग त्या संवर्गाचे क्वालिफिकेशन ज्यांचं आहे, ज्यांची पात्रता आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी कसं करावं, मग त्यांनी कसा फॉर्म भरावा, हा मोठा गहन प्रश्न निर्माण होतो. त्या अनुषंगाने बऱ्याचदा मागणीकडे एमपीएससीच्या दुर्लक्ष केलं जातं. मात्र आता याविषयी मुख्य सचिवांनी आदेश दिलेले आहेत की अशा मागणी पत्रांकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही, नाहीतर संबंधित विभागावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळातल्या जाहिराती या लवकरच येतील. आता पुढील काळात गट ब आणि गट क एमपीएससीच्या 2 जाहिराती येण्यासाठी
तयारीत आहेत. म्हणजे आतापर्यंत ते आल्या पाहिजे होता. मार्च महिन्यात आयोगाने जे शेड्यूल दिलंय त्या शेड्यूल प्रमाणे त्या मार्च महिन्यात यायला पाहिजे होत्या. परंतु त्या मार्च महिन्यात अजून आलेल्या नाही. अजूनही एप्रिलचा पहिला आठवडा गेलेला आहे. अजूनही जाहिराती नाही. वयवाढीचाही मुद्दा यामुळे समोर येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आयोगाची दिरंगाई याला म्हणता येणार नाही, कारण शासनाकडून जर मागणी पत्र वेळेत गेले तर आयोगही जाहिरात लवकर काढतं. परंतु बऱ्याच संवर्ग आलेले असतात, त्यामुळे आयोगानेही जाहिरात काढणं अपेक्षित होतं, पण अजून आलेलं नाही. आगामी काळात म्हणजे पुढील 1-2 आठवड्यात किंवा या आठवड्यात सुद्धा गट ब गट क ची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या या आठवड्यात किंवा त्या पुढच्या आठवड्यात जाहिरात येऊ शकते आणि गट क ची भरती सुद्धा आता एमपीएससी कडून होणार आहे. त्या अनुषंगाने पण वेगवेगळे बदल होतात का हे बघणं उत्सुकतेचे असेल. त्यामुळे आगामी काळात लवकरच जे काही बदल होणार आहेत ते आपल्याला कळतील. जसं जसं आयोगाकडून हे नोटिफिकेशन येतील तसं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी कळवणार आहोत. सो आजसाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो. सो अभ्यास तुमचा जोरात सुरू असू द्या, कारण जुलै महिन्यात जून महिन्यात आणि जुलै महिन्यात दोन्हीही जाहिराती आपल्या एक्सपेक्टेड आहेत. म्हणजे परीक्षा एक्सपेक्टेड आहेत. गट ब ची एक्झाम जून महिन्यात आहे, गट क ची एक्झाम जुलै महिन्यात आहे. त्यामुळे वेळ आपल्याकडे अभ्यासासाठी कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझ्या सूचना असतील, जाहिरातीची वाट न बघता तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. कारण बघा, आताही ग्रुप बी चा निकाल लागला, ग्रुप सी चाही निकाल येत्या 1-2 दिवसात लागण्याची शक्यता आहे. पण जी अधिसूचना आयोगाने काढलेली फॉर्म भरण्याची त्या 17 मेच तारीख आहे. म्हणजे तारीख संदर्भात किंवा दिनांकामध्ये वाढ होण्याची कोणतीही शक्यता आता तरी वाटत नाही. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जाहिरातीच्या प्रतीक्षेत न राहता अभ्यास सुरू ठेवा, असंच मी त्यांना सांगेल. सो आजसाठी इथंच थांबूया. ज्या विद्यार्थ्यांनी आद्विक करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि कमेंट करून कळवा. धन्यवाद.